नमस्कार मित्र हो. तुमच्यासोबतही असं होतं का की अचानक तुम्ही मोबाईलमध्ये बघता आणि वेळ 11:11 झालेली असते. गाडीचा नंबर कुठे कुठे 333 असा दिसतो किंवा बिलाची रक्कम 555 अशी येते. कुठे रिसिप्टवर किंवा कुठे फोन नंबर्समध्ये किंवा कुठे तिकीटवर. तर मोबाईलची बॅटरीचं जे पर्सेंटेज असतं तिथे सारखे सारखे तुम्हाला हेच नंबर दिसायला लागतात. आणि मग तुमच्या मनात विचार येतं की हा योगायोग आहे का, की खरंच कोणीतरी मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतंय. तर मित्र हो, आज मी तुम्हाला सांगणार आहे की हे योगायोग नाहीत, हे देवाचे संकेत आहेत आणि या संकेतामागे एक अत्यंत गहन आणि अत्यंत सुंदर दैवी सिस्टीम काम करत असते. एकदा तुम्हाला ही सिस्टीम कळाली की तुमच्या आयुष्याकडे तुमचा बघण्याचा नजरिया हा कायमचाच बदलून जाईल. आजचा विषय आहे देवाची भाषा शब्दांची नाही तर ती संकेताची असते. आणि आज आपण बोलणार आहोत अशा 5 दैवी संकेतांबद्दल ज्या तुमच्या आयुष्यात कदाचित आत्ता या क्षणी घडतही असतील, पण तुम्ही त्यांना दुर्लक्षित करत असाल. माझी विनंती आहे, हा व्हिडिओ मध्येच सोडून जाऊ नका, कारण शेवटचा संकेत हा सगळ्यात शक्तिशाली आहे आणि तो ऐकल्यावर तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यात साध्या गोष्टींमध्येही देवाचं अस्तित्व दिसायला लागेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. एक खरी गोष्ट ज्या माणसाला नंबर्सने वाचवलं. पुण्याचा सचिन, त्याचं वय वर्ष 32. IT कंपनीत काम करणारा हा सामान्य मुलगा होता. त्याचे आई वडील कोल्हापूरला राहायचे. त्याची बायको आणि लहान मुलगी पुण्यात त्याच्या सोबत राहायचे. सचिनचं आयुष्य अगदी ठरलेल्या चाकोरीत चाललं होतं. सकाळी तो ऑफिसला जायचा, संध्याकाळी घरी यायचा, रात्री झोपी जायचं. पण गेल्या काही महिन्यात त्याच्या आयुष्यात एक विचित्र गोष्ट घडायला लागली. त्याला सारखं सारखं 1:11 किंवा 11:11 हीच वेळ घड्याळीत दिसायला लागली. सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं. तो म्हणाला योगायोग असेल, एवढं काय सिरियसली घ्यायचं. पण नंतर हे वाढतच गेलं. सकाळी उठतो तर फोनवर लगेच 1:11 दिसलेले. ऑफिसमध्ये अचानक लॅपटॉप बघतो तर तिथेही 11:11 वाजलेले. रात्री जेवण झाल्यावर घड्याळ बघतो तरीही तिथे 11:11 वाजलेले किंवा कधी कधी रात्री 1:11 वाजलेले. आज एवढंच नाही, एके दिवशी त्याला पेट्रोल पंपवर बिल आलं. त्याने टाकी फुल केली होती आणि त्याचं बिल पण आलं होतं 1,111 रुपये. दुसऱ्या दिवशी त्याच्या मुलीला शाळेत सोडायला तो गेला तर तिथे तिचा नवा रोल नंबर देखील आलेला होता. तो देखील 111 आला होता. त्याच आठवड्यात ऑफिसमध्ये एक प्रोजेक्ट त्याचं सुरू होणार होतं. त्या प्रोजेक्टचा जो प्रोजेक्ट कोड असतो तो देखील PRJ 1111 असा होता. सचिनच्या मनात आता खरंच भीती निर्माण झाली होती. तो बायकोला म्हणाला, अगं काहीतरी विचित्र चाललंय ग, मला सारखं सारखं 111च दिसतंय. यात काही अशुभ तर नाही ना. त्याची बायको त्याला म्हणाली, जाऊ दे, तू ओव्हर थिंक करतोयस, अतिविचार करतोयस, हा विषय सोड. पण सचिनच्या आतला आवाज शांत बसत नव्हता. त्यानंतर त्याने एक गोष्ट केली. त्याने गुगलवर शोधलं, व्हाय डू आय कीप सीइंग 111 अशा प्रकारे, आणि तिथे त्याला एक कन्सेप्ट कळाला. या कन्सेप्टचं नाव होतं एंजल नंबर्स. त्याने वाचलं की 111 हा नंबर लागतो तेव्हा याचा अर्थ असतो की तुमचे विचार आता खूप पॉवरफुल झालेले आहेत. तुम्ही हे नंबर पाहताना जे विचार करत आहात ते मॅनिफेस्ट होणार आहे. त्यामुळे सावध राहा, पॉझिटिव्ह विचार करा. सचिनने मागे वळून पाहिलं आणि त्याला जाणवलं की गेल्या काही आठवड्यात तो सतत निगेटिव्ह विचार करत होता. ऑफिसमध्ये ले ऑफची म्हणजेच नोकरीवरून काढून टाकण्याची भीती, मुलीच्या आरोग्याची काळजी, आई वडिलांचं वाढतं वय, सगळं त्याच्या मनात चालू होतं. पण या 111ने त्याला जणू काही झोपेतून जागच केलेलं होतं. त्या दिवसापासून सचिनने रोज एक गोष्ट बदलली. त्याने रोज सकाळी उठल्यावर 5 मिनिटे फक्त पॉझिटिव्ह अफर्मेशन्सच बोलायला सुरुवात केली. तो म्हणू लागला, माझं आयुष्य सुंदर आहे, माझ्या कुटुंबावर देवाची कृपा आहे, मी योग्य मार्गावर आहे, असं तो म्हणायला लागला. आणि मित्र हो, काय सांगू, पुढच्या 3 महिन्यातच काय झालं ते ऐका. त्याच्या कंपनीत ले ऑफ झाली, पण सचिनचं नाव त्या लिस्टमध्ये नव्हतं. उलट त्याला एक नवीन प्रोजेक्ट लीडचा रोल मिळाला.
मुलीचं आरोग्य देखील सुधारलं. आई वडिलांना त्याने कोल्हापूरहून पुण्याला आणलं. सचिन आज म्हणतो, त्या एक एकने मला वाचवलं. देव बोलत होता पण मीच ऐकत नव्हतो. पण तरीही तो इतका परसिस्टंट होता, म्हणजे देव इतका परसिस्टंट होता की त्याने मला ऐकायला भागच पाडलं. मित्र हो, इथे नेमका मुद्दा काय तो लक्षात घ्या. तर देव नेहमी आपल्याशी बोलत असतो, पण त्याची भाषा ही शब्दांची नसते. ती संकेतांची, चिन्हांची आणि पॅटर्न्सची असते. आणि जे लोक या संकेतांकडे लक्ष देतात त्यांचं आयुष्य खरोखरच बदलतं. याच बॅकग्राऊंडवर आता आपण 5 दैवी संकेत पाहूया, ज्यातून देव तुमच्याशी बोलत असतो. एकदा हे संकेत ओळखायला तुम्ही शिकलात की तुम्हालाही जाणवेल की देव तुमच्यापासून कधीच दूर नव्हता. संकेत नंबर 1, 111. देव तुमचं लक्ष वेधून घेतोय. मित्र हो, कधी विचार केलाय का की देवाला जर तुम्हाला काही सांगायचं असेल तर तो कसं सांगेल? तो आकाशातून येऊन तुमच्या कानात काही सांगणार आहे का? नाही. तो व्हॉट्सॲपवर मेसेज तरी पाठवणार आहे का? नाही. तो ईमेल करणार आहे का? नाही. मग तो कसं काय करतो? तर तो तुमच्या डेली लाईफमध्ये वेगवेगळी पॅटर्न्स क्रिएट करायला लागतो. आणि सगळ्यात कॉमन पॅटर्न म्हणजे रिपीटिंग नंबर्स असतात. जसं की 1-1, 11-11 किंवा 11 वाजून 11 मिनिटे घड्याळीत दिसणं. आता हा नंबर जेव्हा तुम्हाला वारंवार दिसायला लागतो तेव्हा याचा एक खूप स्पेसिफिक अर्थ आहे. तुमचे विचार आता मॅनिफेस्टेशन मोडमध्ये आहेत, असा त्याचा अर्थ होतो. आता म्हणजे नेमकं काय? तर म्हणजे तुम्ही आता जे काही विचार करत आहात ते विचार रियालिटी बनण्याच्या खूप जवळ आलेले आहेत. आता हे ऐकायला खूप मिस्टिकल वाटतं ना? पण एक सेकंद थांबा. हे सायन्स देखील सांगतं. क्वांटम फिजिक्समध्ये एक कन्सेप्ट आहे, ऑब्झर्वर इफेक्ट. तुम्ही गुगलवर देखील सर्च करू शकता. यात सांगितलेलं आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीकडे लक्ष देता तेव्हा ती गोष्ट बदलते. म्हणजे तुमचं ऑब्झर्वेशन, तुमचं अटेन्शन हेच तुमच्या रियालिटीला शेप देत असतं. आपल्या वेदांमध्येही हजारो वर्षापूर्वी हेच सांगितलेलं आहे. यद्भावम तद्भवती. म्हणजे तुम्ही जसा विचार कराल तसंच घडेल. 111 हा नंबर म्हणजे देवाचा अलार्म आहे. तो म्हणतोय, अरे थांब, तू आत्ता काय विचार करतोयस ते बघ, कारण हे विचार खरे होणार आहेत. आता इथे एक गोष्ट सांगतो जी तुम्हाला विचार करायला लावेल. एक वैज्ञानिक प्रयोग आहे. डॉक्टर मजारू एमाटो या जापनीज शास्त्रज्ञाने हा केलेला प्रयोग आहे. त्यांनी पाण्यावर पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह शब्द बोलून त्या पाण्याचे क्रिस्टल्स तयार करून बघितले. आता पॉझिटिव्ह शब्द बोललेल्या पाण्याचे जे क्रिस्टल्स होते ते अगदी सुंदर आणि सिमेट्रिकल होते. आणि ज्या पाण्याला निगेटिव्ह शब्द बोलल्या गेलेलं होतं त्या निगेटिव्ह शब्द बोललेल्या पाण्याचे क्रिस्टल्स हे विखुरलेले आणि अगदीच घाणेरडे होते. आता विचार करा मित्र हो, आपलं शरीर 70% पाण्याने बनलेलं आहे. तुम्ही स्वतःबद्दल जे काही बोलता, जे काही विचार करता ते तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीवर परिणाम करते. 111 दिसतो तेव्हा देव तुम्हाला हेच सांगतोय, तुझ्या विचारांची शक्ती आता पीक वर आहे. ती शक्ती सकारात्मक दिशेने वापर. मग इथे प्रॅक्टिकली काय करायचं? जेव्हा तुम्हाला 111 किंवा 1111 असं काहीतरी दिसेल त्या क्षणी थांबा. एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी आता काय विचार करत होतो? जर निगेटिव्ह विचार असेल तर त्या क्षणी तो विचार बदला. म्हणजे जर तुम्ही विचार करत होता की मला काहीच जमत नाहीये, माझं सगळं वाईट चाललंय, तर तो विचार तिथेच थांबवा. मी शिकतोय, मी वाढतोय, माझी ही वेळ येणार आहे, अशा विचारांनी त्याला रिप्लेस करा. यानंतर एक छोटं 111 चं रिच्युअल करा. जेव्हा तुम्हाला 111 दिसेल तेव्हा 3 वेळा मनातल्या मनात म्हणा, माझे विचार शुद्ध आहेत, माझे विचार सकारात्मक आहेत, माझे विचार देवाच्या इच्छेनुसार आहेत. मित्र हो, लक्षात ठेवा, 111 हा भीतीचा नंबर नाहीये, हा जागृतीचा नंबर आहे. देव तुम्हाला म्हणतोय, मी तुझ्या सोबत आहे, पण तूही तुझ्या सोबत राहा. तुझ्या विचारांवर लक्ष ठेव. संकेत नंबर 2,
222 333 444. तू योग्य मार्गावर आहेस, विश्वास ठेव. आता या नंबर्स बद्दल बोलूया, कारण हे नंबर्स तुम्हाला अशा वेळी दिसतात जेव्हा तुम्ही आतून सगळ्यात जास्त शंका घेत असता. 222 हा नंबर दिसतो तेव्हा देव म्हणतोय, संतुलन ठेव, धीर धर, सगळं व्यवस्थित होणार आहे. तुमच्या आयुष्यात कदाचित आत्ता दोन गोष्टीमध्ये तुम्ही अडकलेले असाल. यालाच आपण दुविधा मनस्थिती असं म्हणतो. जसं की करिअर आणि फॅमिली, किंवा पॅशन आणि रिस्पॉन्सिबिलिटी, किंवा मन आणि बुद्धी. 222 म्हणजे देव सांगतोय, तुला दोन्ही सांभाळता येतील. यातला नेमका बॅलन्स काय आहे तो शोध. आता 333 हा नंबर खूप स्पेशल आहे. हिंदू धर्मात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांचं प्रतीक हे 3 हा अंक आहे. ख्रिश्चन धर्मात होली ट्रिनिटी म्हणजे फादर, सन, होली स्पिरिट. इस्लाम मध्ये देखील 3 पवित्र मशिदी आहेत. बौद्ध धर्मात देखील त्रिरत्न आहेत, बुद्ध, धम्म आणि संघ. जगातल्या जवळजवळ प्रत्येक धर्मात 3 या अंकाला दैवी महत्व आहे. त्यामुळे जेव्हा 333 दिसतो तेव्हा याचा अर्थ आहे की तुमच्या सोबत दैवी शक्ती आहे. तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या मागे एक कॉस्मिक सपोर्ट सिस्टीम उभी आहे. आता इथे एक गोष्ट सांगतो. नाशिकची प्रिया, वय वर्ष 28, तिने ठरवलं की कॉर्पोरेट जॉब सोडून स्वतःचा एक छोटा बेकरीचा बिझनेस सुरू करायचा. तिच्या घरच्यांनी विरोध केला. मैत्रिणी म्हणाल्या, अगं वेडी आहेस का, इतका चांगला पगार असलेली नोकरी का सोडतेस. प्रियाच्या मनातही डाऊट होतं. ती रोज रात्री विचार करायची, मी हे बरोबर करते का. आणि त्याच काळात तिला सारखा 333 हा नंबर दिसायला लागला. रिक्षाचा नंबर 333, दुकानातलं टोकन नंबर 333. एके दिवशी तिच्या बँकेच्या पासबुकमध्ये बॅलन्स होता 33,300. तिने याबद्दल स्पिरिच्युअल ग्रुपमध्ये विचारलं. तिथे कोणीतरी तिला सांगितलं की 333 म्हणजे दैवी शक्ती तुझ्या सोबत आहे. तू जे काही करतेस ते बरोबर करतेस, पुढे जा. मग प्रियाने धीर धरला. तिने जॉब सोडला, बेकरी सुरू केली. पहिले 3 महिने तिच्यासाठी खूप कठीण गेले, पण 6 महिन्यातच तिच्या होममेड केक्सची इतकी डिमांड वाढली की तिला 2 हेल्पर्स ठेवण्याची वेळ आली. आज प्रिया स्वतःच म्हणते, 333 ने मला सांगितलं की मी एकटी नाही, कोणीतरी माझ्या मागे उभं आहे. दिसत नाही पण तो आहे. आता 444 हा नंबर, 444 म्हणजे प्रोटेक्शन. 444 दिसतो तेव्हा देव तुम्हाला म्हणतोय की मी तुझ्या भोवती एक कवच निर्माण केलेलं आहे. तुला कोणी हार्म करू शकत नाही. तुम्ही कधी एखाद्या धोकादायक सिच्युएशन मधून अगदी नेमक्याच वेळी बाहेर पडलात का. एखादा ऍक्सिडेंट होतानाच अगदी थोडक्यातच टळलंय का. कधी एखादी वाईट गोष्ट होणार होती पण अचानक प्लॅन बदललाय का. ही सगळी 444 या अंकाची एनर्जी आहे. आपल्या संस्कृतीत आपण जे म्हणतो की कुलदेवतेचं रक्षण आहे, 444 म्हणजे तेच असतं. तुमचे पूर्वज, तुमची कुलदेवता, तुमची दैवी शक्ती ती तुमचं रक्षण करते. आता 555 बघूया. हा नंबर म्हणजे बदल येतोय. 555 दिसतो तेव्हा तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल येणार आहे. हा बदल तुम्हाला सुरुवातीला घाबरवू शकतो, पण तो तुमच्या भल्यासाठीच आहे. जसं मराठीत आपण म्हणतो, जुनं पान गळलं की नवीन पालवी फुटते. 555 म्हणजे जुनं पान गळतंय पण नवीन पालवी आधीच तयार आहे. मित्र हो, आता प्रॅक्टिकली काय करायचं तर एक छोटीशी संकेत डायरी ठेवा. रोज संध्याकाळी 5 मिनिटं काढा आणि लिहा, आज मला कोणता नंबर वारंवार दिसला, किंवा नंतर तो दिसला तेव्हा मी काय करत होतो, आणि यानंतर माझ्या मनात त्या क्षणी कोणता विचार होता. हे तुम्ही 30 ते 40 दिवस करा. तुम्हाला एक पॅटर्न दिसायला लागेल, आणि तो पॅटर्न म्हणजेच देवाचा तुमच्यासाठीचा पर्सनल मेसेज असतो. लक्षात ठेवा, हे नंबर्स तुम्हाला रॅन्डमली दिसत नाहीत, ते तुम्हालाच दिसत आहेत, कारण ते तुमच्यासाठी आहेत. संकेत नंबर 3, वारंवार एकच व्यक्ती, एकच गाणं, एकच विचार समोर येतो.
हा संकेत नंबर्सपेक्षा खूप वेगळा आहे, पण तितकाच पॉवरफुल आहे. तुमच्यासोबत असं कधी झालंय का? एखाद्या व्यक्तीचा विचार अचानक मनात येतो आणि त्याच दिवशी ती व्यक्ती तुम्हाला कुठेतरी भेटते किंवा तिचा फोन येतो. एखादं गाणं सकाळपासून तुमच्या मनात वाजत राहतं आणि तुम्ही ऑटोमध्ये बसता तर तिथेही तेच गाणं लागलेलं असतं. एखादा शब्द, धीर धर, सोड, पुढे जा, वेगवेगळ्या ठिकाणाहून तुमच्या कानावर पर्यंत येत असतं. कुणी तुम्हाला सांगतं, कुठे वाचायला मिळतं, टीव्हीवर ऐकायला मिळतं आणि सगळीकडे तोच तो एकच मेसेज असतो. मित्र हो, हा योगायोग नाही, ही सिंक्रोनासिटी आहे. कार्ल जुंग जगातल्या सगळ्यात प्रसिद्ध मानसशास्त्रांपैकी एक, त्यांनी या कन्सेप्टला नाव दिलेलं आहे. हे नाव आहे सिंक्रोनिसिटी, म्हणजे मीनिंगफुल कोइन्सिडन्सेस. कार्ल जुंग म्हणाले होते की जगात दोन प्रकारच्या घटना असतात. एक, कॉज अँड इफेक्ट, म्हणजे तुम्ही इकडे बटन दाबलं आणि तिकडे दिवा लागला, हे अशा प्रकारचं. आणि दुसरं म्हणजे सिंक्रोनासिटी, म्हणजे कोणतीही लॉजिकल कारण नसताना दोन गोष्टी एकाच वेळी घडतात आणि त्याचं फक्त तुमच्यासाठीच एक अर्थ असतं. आता आपल्या भारतीय संस्कृतीत याला आपण देवाचा इशारा किंवा शकुन किंवा पूर्व संकेत असं म्हणतो. आपल्या आजी आजोबांना हे माहिती होतं. ते म्हणायचे, अरे सकाळी सकाळी काहीतरी चांगलं ऐकायला आलं म्हणजे आजचा दिवस चांगलाच जाईल, किंवा कुठेतरी कावळा ओरडतोय म्हणजे आज कुणीतरी पाहुणे येणार. मग आपण या गोष्टीवर हसतो. पण मित्र हो, या गोष्टीमध्ये एक इंट्युइटिव्ह विजडम आहे, जी हजारो वर्षाच्या अनुभवातून आलेली आहे. आता एक गोष्ट सांगतो. सोलापूरचा विकास, त्याच्या वडिलांचं अचानकच निधन झालं होतं. विकास पूर्णपणे तुटला होता. त्याला कळत नव्हतं की आता पुढे काय करायचं. वडिलांचा एक छोटासा बिझनेस होता, तो सांभाळावा की आता जॉबच करावं. त्या काळात एक गोष्ट घडायला लागली. विकासला जिकडे तिकडे एकच वाक्य ऐकायला मिळत होतं, तुझ्या बापाचं नाव मोठं कर. एके दिवशी त्याचे काका म्हणाले, तुझ्या बापाचं नाव मोठं कर. दुसऱ्या दिवशी एका जुन्या मित्राने फोनवर त्याला सहजच म्हटलं, तू तुझ्या वडिलांसारखाच हुशार आहेस, त्यांचं नाव तू नक्कीच मोठं करशील. तिसऱ्या दिवशी टीव्हीवर एक सिरियल चालू होती, त्यात देखील एक कॅरेक्टर असं म्हणाला की बापाचं नाव बुडवू नकोस. तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून तोच एक मेसेज त्याच्या कानावर पडला. मग विकासने ठरवलं की वडिलांचा बिझनेस सांभाळायचा. मग तो तसं करू लागला. तर पाहता पाहता आज तोच बिझनेस 3 पटीने वाढला आहे. एवढं होऊनही दुकानाच्या पाठीवर मात्र अजूनही त्याने वडिलांचंच नाव ठेवलेलं आहे. विकास म्हणतो, बाबा गेले पण त्यांनी माझ्याशी बोलणं थांबवलं नाही. ते देवामार्फत माझ्याशी बोलत राहिले. मित्र हो, जेव्हा एकच मेसेज वेगवेगळ्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येतो, तेव्हा ते युनिव्हर्सचं एक कन्फर्मेशन असतं. देव तुम्हाला म्हणतोय, मी तुला एकदा सांगितलंय, तू ऐकलं नाहीस. दुसऱ्यांदा सांगितलंय तरी ऐकलं नाहीस. आता मी तिसऱ्यांदा सांगतोय, यावेळी तरी ऐक. मग इथे करायचं तरी काय? तर तुमची अवेअरनेस वाढवा. तुमच्या आजूबाजूला जे काही घडतंय त्याचं निरीक्षण करून बघायला शिका. कोणी काहीतरी बोललं आणि ते तुमच्या काळजाला भिडलं तर ते लगेच लिहून ठेवा. एखादं गाणं मनातून जातच नाहीये तर त्याचे लिरिक्स नीट वाचा. कदाचित त्यात तुमच्यासाठी एक आन्सर लपलेलं असेल. एखादी व्यक्ती वारंवार आठवते तर तिला लगेच फोन करा. कदाचित तिलाही तुमची गरज असेल किंवा तुम्हालाही तिची गरज असू शकते. देवाचे संकेत शोधायला मंदिरात जायला नको. ते तुमच्या रोजच्या आयुष्यातच, तुमच्या आजूबाजूला, तुमच्या कानांशी आधीच येत आहेत. फक्त तुम्ही तिकडे लक्ष देऊन पहा. लक्षात ठेवा मित्र हो, जेव्हा देव एकच गोष्ट वारंवार तुमच्या समोर आणतो तेव्हा तो विनंती करत नसतो, तो देवाचा आग्रह असतो. संकेत नंबर 4, अचानक अंगावर काटा येणं, डोळे भरून येणं, शरीर बोलतंय. मित्र हो, आता हाच संकेत सगळ्याकडून दुर्लक्षित केला गेलेला आहे, पण हाच सगळ्यात खरा आहे. तुमच्यासोबत कधी असं झालंय का? कुणीतरी काहीतरी बोललं आणि अचानक तुमच्या अंगावर काटा आलाय? एखादं भजन ऐकताना, एखादी आरती ऐकताना अचानक तुमच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तेही कोणत्याही कारणाशिवाय?
किंवा कधी एखाद्या ठिकाणी गेलात, मंदिर असो, नदी काठ असो किंवा डोंगरावर, आणि तिथे एक शांतता जाणवली असेल, जणू काही कोणीतरी तुमच्या जवळ उभंच आहे. कधी प्रार्थना करताना छातीत एक वेगळंच हलकेपणा जाणवलाय का? जसं की ओझं तुमच्या छातीतून अगदी उतरल्याच गेलेलं असावं. मित्र हो, हे शरीराचे संकेत आहेत. पण आपलं शरीर हे फक्त हाड आणि मांस नाही. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी सांगितलेलं आहे की शरीरात 7 चक्र आहेत आणि प्रत्येक चक्र एक विशिष्ट एनर्जीशी जोडलेलं आहे. जेव्हा तुमच्या शरीरावर काटा येत असतो, तेव्हा तुमचं क्राउन चक्र, सहस्रार चक्र हे ऍक्टिव्हेट होत असतं. हे चक्र तुम्हाला दैवी एनर्जीशी कनेक्ट करत असतं. सायन्समध्ये याला फ्रिक्शन असं म्हणतात. हा एक फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स आहे. तो तेव्हा होतो जेव्हा तुमचं ब्रेन एखाद्या डीपली मीनिंगफुल एक्सपिरियन्सला प्रोसेस करत असतो. म्हणजे जेव्हा तुमच्या अंगावर काटा येतो, तेव्हा तुमचं शरीर तुम्हाला सांगतंय की हे इम्पॉर्टंट आहे, इकडे लक्ष दे, हा मोमेंट खूप स्पेशल आहे. आता याशीच जुडलेलं एक अनुभव सांगतो. छत्रपती संभाजीनगरच्या सुनीताताई, त्यांचं वय 55 वर्ष. त्यांच्या पतीचं काही वर्षापूर्वीच निधन झालेलं होतं. त्या एकट्याच राहायच्या. त्यांचा मुलगा बँगलोरला राहायचा. सुनीताताईंना एक सवय होती. रोज संध्याकाळी घंगाळ्यात तेलाचा दिवा लावून त्या एक स्तोत्र म्हणायच्या. हे त्या कित्येक वर्षापासून करत होत्या. एके दिवशी त्या स्तोत्र म्हणत होत्या आणि अचानक त्यांच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले. त्या अनावर झाल्या. ते अश्रू काही थांबतच नव्हते. त्यांना कळतच नव्हतं की मला रडू का येतंय. त्यांना कोणतंही दुःख नव्हतं किंवा कोणतंही कारण नव्हतं, पण ते रडणं काय थांबतच नव्हतं. काही काळाने ते रडणं थांबलं आणि ते रडणं थांबल्यावर त्यांना एक अनामिक शांतता जाणवली. जणू काही कोणीतरी त्यांच्या डोक्यावर हातच ठेवलेला होता. त्या म्हणतात, ते माझ्या यजमानांचंच स्पर्श होतं, तेही साक्षात देवामार्फत. मला त्या क्षणी जाणवलं की ते गेले नाहीत, ते इथेच आहेत. ते फक्त उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. मित्र हो, आपल्या शरीरात एक इंटेलिजन्स आहे, जे माइंडपेक्षा जुनं आहे, जे लॉजिकपेक्षाही खोल आहे. जेव्हा अंगावर काटा येतो, तेव्हा देव कन्फर्म करतोय. जेव्हा विनाकारण डोळे भरतात, तेव्हा देव शुद्ध करतोय. जेव्हा छातीत हलकेपणा वाटतो, तेव्हा देव ऍक्सेप्ट करतोय. जेव्हा एखाद्या ठिकाणी अनामिक शांतता वाटते, तेव्हा समजा की देव तिथे तुमच्या सोबत प्रेझेंट आहे. हे सगळे तुमच्या शरीराचे दैवी GPS सिग्नल्स आहेत. आता अशा वेळी काय करायचं? तर सर्वात महत्वाचं म्हणजे शरीराचं ऐका. जेव्हा अंगावर काटा येईल, तेव्हा थांबा. त्या क्षणात राहा. डोळे बंद करा आणि मनात म्हणा, देवा, मी ऐकतोय. मला काय सांगायचंय ते तू सांग आणि ते मला कळण्याची शक्ती दे. प्रार्थनेत किंवा ध्यानात जर डोळ्यातून पाणी आलं, तर ते अडवू नका. ते टीयर्स ऑफ क्लिन्झिंग आहेत. देव तुमच्या आतलं दुःख, आतला कचरा, आतली नकारात्मकता ती सगळी बाहेर काढतोय. रोज 5 मिनिटं शांत बसून फक्त तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. कुठे टेन्शन आहे, कुठे हलकेपणा आहे, कुठे एक सूक्ष्म व्हायब्रेशन जाणवते. तुमचं शरीर हे एक अँटिना आहे. ते देवाचं सिग्नल कॅच करतंय. तुम्हाला फक्त ट्यून इन करायचं आहे. लक्षात ठेवा मित्र हो, मन खोटं बोलू शकतं, लोक खोटं बोलू शकतात, पण शरीर कधीच खोटं बोलत नाही. जेव्हा शरीर रिॲक्ट होतं, तेव्हा देव त्याच्यातून बोलत असतो. संकेत नंबर 5, स्वप्नांमधून देव बोलतो, पण आपणच ऐकत नाही. मित्र हो, आता हा शेवटचा संकेत आहे. हा सगळ्यात पॉवरफुल आणि सगळ्यात मिस्टेरियस आहे. आपल्या झोपेत सहसा जी स्वप्ने पडतात, ती साधारणपणे आपण उठल्या उठल्या विसरून जात असतो. पण तुम्हाला कधी असं स्वप्न पडलंय का की जे इतकं विविड होतं, इतकं रिअल होतं की उठल्यावरही ते तुम्हाला विसरता आलेलं नाही? कधी स्वप्नात कोणी आजी आजोबा किंवा सोडून गेलेलं कोणतं तरी जवळचं माणूस आलंय का आणि त्याने काहीतरी तुम्हाला सांगितलंय का? कधी स्वप्नात एखादं मंदिर दिसलं आणि एखादी नदी दिसली किंवा एखादा प्रकाश दिसला आणि उठल्यावर एक अनामिक फिलिंग आली असेल? कधी स्वप्नात तुम्ही एखाद्या सिच्युएशन मध्ये होता आणि काही दिवसांनी तेच सिच्युएशन खरोखर अस्तित्वात घडलंय का?
मित्र हो, हे स्वप्न ही रॅन्डम इमेजेस नसतात. स्वप्न ही देवाची एक भाषा आहे. बायबलमध्ये जोसेफला स्वप्नांमधूनच देवाचा संदेश मिळाला होता. कुराणमध्ये प्रॉफेट मोहम्मद यांना स्वप्नामधूनच रिव्हिलेशन्स मिळालं होतं. आणि हिंदू धर्मातही अर्जुनाला स्वप्नात शिवाने दर्शन दिलं होतं. स्वप्न वासव दत्ता, स्वप्नातूनच दोन आत्म्यांची भेट झाली. आपल्या संतांनी स्वप्नाचं महत्व सांगितलेलं आहे. संत ज्ञानेश्वर म्हणतात, जेव्हा मन शांत असतं तेव्हा आत्मा बोलतो. आणि मन सगळ्यात शांत कधी असतं? तर झोपेत. विचार, काळजी, प्लॅनिंग, स्ट्रेस यामुळे दिवसभर आपलं मन इतकं बिझी असतं की देवाचा आवाज ऐकायला आपल्या मनात जागाच उरत नाही. म्हणून देव रात्री येतो, जेव्हा तुमचं कॉन्शियस माइंड बंद झालेलं असतं आणि तेव्हा तो तुमच्या सबकॉन्शियसशी बोलत असतो. आता इथे या संबंधितच एक गोष्ट सांगतो. आता कोल्हापूरची आशा, तिला सलग 3 रात्री एकच स्वप्न पडलं. ती एका अंधाऱ्या रस्त्यावर चालते. समोर तिला काहीच दिसत नाही, पण दूरवर एक छोटा दिवा दिसतोय. ती त्या दिवाकडे चालत राहते आणि तिथे पोहोचल्यावर तिला एक दरवाजा दिसतो आणि तो दरवाजा ती उघडते आणि आत एक बाग आहे. तिथे फुलं आहेत सुंदर आणि सुंदर सूर्यप्रकाश देखील दिसतोय. तिने हे स्वप्न तिच्या आईला सांगितलं. तिची आई म्हणाली, बेटा, हे स्वप्न नाही, हा एक संदेश आहे. तू आत्ता अंधारात आहेस, पण पुढे प्रकाश आहे, त्यामुळे चालत राहा. त्यावेळी आशाचं एक स्टार्टअप फेल झालं होतं. ती हार मानणाऱ्यापैकी नव्हती, पण या स्वप्नाने तिला एक अदृश्य बळ दिलेलं होतं. तिने पुन्हा प्रयत्न केला. आज ती एक सक्सेसफुल इव्हेंट प्लॅनर आहे. आशा म्हणते, देवाने मला स्वप्नातून दाखवलं, अंधाराच्या मागे बाग आहे, फक्त चालत राहायला पाहिजे. मित्र हो, सगळी स्वप्न ही दैवी नसतात हे मान्य आहे. काही स्वप्न ही फक्त तुमच्या दिवसभराच्या विचारांचं रिफ्लेक्शन असतात. पण काही स्वप्न अशी असतात जी तुम्हाला फील होतात, जी तुम्हाला आतून हलवतात, जी उठल्यावरही तुमच्या मनातून जात नाहीत. ती स्वप्न म्हणजे देवाचं मेसेज असतं. आता यांना नेमकं ओळखायचं तरी कसं? डिवाइन स्वप्न तीव्र असतात. तुम्ही उठल्यावरही ती स्पष्ट आठवतात. ती वारंवार येतात. एकच थीम, एकच जागा, एकच व्यक्ती, उठल्यावरही एकच भावना उरलेली असते. शांतता किंवा अर्जन्सी किंवा प्रेम. त्या स्वप्नात एक क्लॅरिटी असते, जणू काही कोणीतरी तुम्हाला हेतुपुरस्पर काहीतरी दाखवतोय. मग इथे करायचं तरी काय? तर यासाठी एक ड्रीम जर्नल ठेवा. उशाजवळ एक वही आणि पेन ठेवा. सकाळी उठल्या उठल्या, डोळे उघडल्या उघडल्या, फोन उचलण्याआधी तुमचं स्वप्न त्यात लिहून ठेवा. जे स्वप्नात आलं ते सगळं लिहा. कोण होतं, कुठे होतं, काय फिलिंग होती, कोणते रंग दिसले, काय ऐकलं. महिन्याभराने ती डायरी वाचायला घ्या. तुम्हाला तुमच्या या स्वप्नांमध्ये काही पॅटर्न्स दिसतील आणि त्या पॅटर्न्समध्ये देवाचा मेसेज लपलेला असेल. झोपण्यापूर्वी एक छोटी प्रार्थना करा. देवा, आज रात्री मला तुझा संदेश दे. मी ते ऐकायला तयार आहे. माझ्या स्वप्नांमधून मला मार्ग दाखव. लक्षात ठेवा मित्र हो, देव दिवसभर बोलतो, पण आपण ऐकत नाही. म्हणून तो रात्री येतो आपल्या स्वप्नांमधून, जेव्हा आपलं मन शांत असतं, आणि मग बोलतो. कारण त्याला तुमच्याशी बोलायचं आहे. तुम्ही ऐका किंवा ऐकू नका. माझं आणि तुमचं नातं आणि शेवटचं मनापासून बोलणं. तर मित्र हो, कदाचित तुम्ही आत्तापर्यंत हे सगळे संकेत अनुभवत होता, पण तुम्हाला वाटत होतं की हा एक योगायोग असेल. पण आजपासून तुम्हाला हे कळालंय की योगायोग नावाची गोष्ट अस्तित्वात नसते. जे काही घडतं ते एक विशिष्ट कारणासाठी घडतं, आणि जे वारंवार घडतं ते देवाच्या आग्रहासाठी घडतं. संत तुकारामांनी म्हटलेलं आहे, देव बोलतो पण कान कोणाचे, ऐकतो तो धन्य खरे. आज या व्हिडिओने तुमचे कान उघडले असतील अशी मला आशा आहे. एक शेवटची गोष्ट सांगतो आणि व्हिडिओ इथेच थांबवतो. आपण देवाला नेहमी विचारतो, देवा तू आहेस का? पण कधी विचार केलाय का, देव आपल्याला रोज उत्तर देतोय का? याचं उत्तर म्हणजे त्या
11:11 मधून, त्या अंगावर आलेल्या काट्यामधून, त्या रात्रीच्या स्वप्नामधून, त्या गाण्यामधून जे तुमच्या मनातून कधी जात नाही, त्या अनामिक शांततेतून जी तुम्हाला मंदिरात जाणवते, या सगळ्यातून देव रोज बोलतोय. तो तुम्हाला म्हणतोय की मी इथेच आहे, मी इथेच आहे, मी तुझ्या सोबत आहे. आता फक्त तुम्हाला ऐकायला शिकायचंय. एक छोटा संकल्प. मित्र हो, आज रात्री झोपण्यापूर्वी सगळे डिव्हाइसेस बाजूला ठेवा, डोळे बंद करा आणि मनात एवढंच म्हणा, देवा, तू माझ्याशी बोलतोयस हे मला आज कळालंय. आजपासून मी तुझे संकेत ओळखायला शिकेन. मला तुझी भाषा समजू दे. आणि कमेंटमध्ये लिहा, देवा, मी ऐकतोय. फक्त एवढंच. हा कमेंट माझ्यासाठी नाहीये मित्र हो, हा तुमचा देवाशी केलेला एक करार आहे. आणि जर तुम्हालाही 111, 222, 333, 444 किंवा 555 असे नंबर्स दिसले असतील, तर तुमचा अनुभव काय होता ते देखील कमेंटमध्ये शेअर करा. तुमचा अनुभव कदाचित इथे बघणाऱ्या कोणाला एका दुसऱ्या व्यक्तीसाठी एक डिवाइन कन्फर्मेशन देणारा ठरेल. कारण कधी-कधी देव एका माणसाचा अनुभव दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचवत असतो. हा देखील एक संकेतच असतो. मित्र हो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत डोळे उघडे ठेवा, कान उघडे ठेवा आणि मन उघडं ठेवा. देव बोलतोय, फक्त ऐका. धन्यवाद मित्र हो.